काय प्रकार आहे, कशी तुमची फसवणूक झालेली आहे आणि किती जणांवर तुम्ही कंप्लेंट दाखल केली? साहेब 12 मार्च 2024ला मला ॲक्च्युली BNC पॉवर प्रोजेक्टकडनं बोलवलं गेलेलं होतं की भोसरीच्या इथे केबल लिंक करायचं अंडरग्राउंड 220चा अडाणी ग्रुपसाठी. तर आम्ही गेलो, त्यांना भेटलो, त्यांच्या ऑफिसला आमचं मीटिंग झाली, नियम अटी वगैरे ठरलं, एक साधा पेजवर सही झाली आमचा आणि त्यांच्या BNC पॉवरचा. त्यानंतर आम्ही लगेच मशिनरी वगैरे टाकून काम सुरू केलं. 10 दिवसांनी BNC पॉवरचाच एम्प्लॉई तो निलेश माटकर आणि नाना निकम आहे, आम्हाला बोललं की एक मयूर साखरे म्हणून आहे हिंजवडीचं, त्यांना तुम्हाला काम आम्हाला भेटलेल्या ऑर्डरमधून द्यावं लागेल. कारण का की मयूर साखरे जे वडील आहे PCMCमध्ये मोठ्या पदावर कार्य करतात आणि त्यांनी आम्हाला हे प्रोजेक्ट मिळवण्यासाठी सहकार्य केलेलं आहे, म्हणून तुम्हाला द्यावं लागेल. आता त्या पिरियडला काय झालं की 10-15 दिवसामध्ये 5-50 लाख रुपयाचं आमचं इन्व्हेस्टमेंट झालं होता. आम्ही पण घाबरलो की जर नाही दिलं तर हे ऑर्डर वगैरे कॅन्सल करणार, म्हणून आम्ही त्याला सिव्हिल पार्ट, इलेक्ट्रिकलचं ना सिव्हिल पार्ट आम्ही दिलं. काय ते दिल्यानंतर त्यांनी काय काम केलं नाही, तसं सोडून दिलं. त्यानंतर BNC पॉवरने काय केलं की आम्हाला जे दिलेलं ऑर्डर आहे ते सेम कॉपी मयूर साखरेला दिलं. कारण का की सुरुवातीला आमचं गरज BNCला काय होतं का की त्या पिरियडला BNC पॉवर स्वतः MSTCLकडनं ब्लॅक लिस्टेड होतं आणि त्याला एक रेप्युटेड क्वांटिटीच गरज होतं, म्हणून त्यांनी आमचं लायसन्स वापरलं, आमचं क्रेडेन्शियल वापरलं आणि हे वापरल्यानंतर जेव्हा वेंडर अप्रुव्हल झाला त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं की मयूर साखरेला ऑर्डर देऊन टाकलं. आम्हाला जे ऑर्डर दिलेलं आहे आम्हाला न सांगून. त्यानंतर त्यांनी 9 महिनेपर्यंत आपल्याला 2 लाख 4 लाख 5 लाख 10 लाख रुपयाचा पेमेंट करत गेला. टोटल 1,72,00,000 अप्रॉक्सिमेटली 1,72,00,000 रुपये त्यांनी पेमेंट दिलं. जेव्हा पेमेंटचं आउटस्टँडिंग आपलं जास्त झाला आणि जेव्हा आम्ही डिमांड केलं पेमेंटसाठी, तेव्हा त्यांनी आम्हाला एक नोटीस पाठवलं की आम्ही तुम्हाला टर्मिनेट केलेलं आहे, तुम्हाला काम ॲक्च्युली 2 महिन्यापूर्वी संपवायचं, 2 महिन्यात संपवायचं होतं, तुम्ही संपवलं ना, म्हणून आम्ही तुम्हाला टर्मिनेट करतो, असं त्यांनी बोलून आम्हाला एक नोटीस पाठवलं. आम्ही त्याला रिप्लाय दिलं किंवा 9 महिनेपर्यंत आमचं सर्व व्यवस्थित होतं आणि जेव्हा आम्ही पैसे आमच्या मागायला गेलो तर तेव्हा तू सांगतो की 2 महिने काम संपवायचं होतं आणि असं त्याच्यासोबत कुठलीही एग्रीमेंट वगैरे आपलं झालेलं नाही की 2 महिने काम संपवायचं. आपलं 2,06,00,000 रुपये त्यांच्याकडनं घेणे. आणि हे कंपनी ॲक्च्युली पूर्वी पण ह्याच्यावर 2-3 गुन्हा दाखल आहे, ब्लॅक लिस्टेड पण आहे, 420चं पण औरंगाबादला पण जे बिर्ला ग्रुप आहे युनिव्हर्सल त्यांनी पण ह्याच्यावर गुन्हा. काम पूर्ण केलं? हा, काम पूर्ण झालेलं आहे. पूर्ण एव्हिडन्स आम्ही जवळपास 2000 पेजचे एव्हिडन्स आम्ही पोलिसांना जमा केलेला आहे. एव्हिडन्स, ऑडिओ व्हिडिओ सर्व जे काय आम्ही पोलिसांना दिलेलं आहे. कंप्लेंट दाखल केली बावधान पोलीस स्टेशनला.